नमस्कार. समृद्ध महाराष्ट्र मध्ये आता आपण येऊन ठेपलोय. दिवसभराच्या या चर्चासत्रानंतर विविध विषयांवरती आपण चर्चासत्र घेतली. अनेक तज्ज्ञ या सगळ्या समृद्ध महाराष्ट्राच्या वाटचालीबद्दल बोलण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर होते. आता खुद्द महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत आहेत मंचावरती आणि अर्थातच एकनाथ शिंदे यांची वाटचाल आता आपण थोड्या वेळापूर्वी बघितली. पण त्याहीपेक्षा महत्वाचा एक मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे हे सातत्यानं अहोरात्र काम करणारे एक सामान्यांचे नेते म्हणून समोर आलेले आहेत. गेल्या काही वर्षात त्यांनी केलेलं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि असं असताना आता समृद्ध महाराष्ट्र त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलायत, मनापासून तुमचं स्वागत आहे. काय वाटतंय तुम्हाला की समृद्ध महाराष्ट्र ही जी भविष्यातली वाटचाल, अजून महाराष्ट्र समृद्ध आहेच आपला, पण अधिकाधिक समृद्धी आपल्याला मिळेल आणि त्या समृद्धीच्या मध्ये नेमकं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आव्हानं काय वाटतात आणि तुम्हाला काय अचीव्ह केलंय, काय तुम्ही समृद्धीचं उद्घाटन आणि त्याचं लोकार्पण शेवटच्या टप्प्याचंही झालं. त्यामुळे तुमचं समृद्ध महाराष्ट्र जे आहे, खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम अतिशय आपण महाराष्ट्राचा विकास आणि समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. न्यूज 18 लोकमत फक्त बातम्यांपुरतं मर्यादित नाहीये, तर जेव्हा जेव्हा समाजामध्ये काही बऱ्या वाईट घटना घडतात त्यालाही समाजासमोर आणण्याचं काम तुम्ही करता. आणि सरकारला देखील चांगलं काम केल्यावर तुमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून चांगलंही बोलता, कधी काही त्रुटी राहून गेल्या तर त्याही सुचवता. त्यामुळे तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून शुभेच्छा देतो. आणि समृद्ध महाराष्ट्र आपण जो एक कन्सेप्ट घेऊन हा कार्यक्रम सुरू केला आहे, मी आता मला वाटतं शेवटचा खेळाडू आहे. तुम्ही पहिले खेळाडू होता, कमी चेंडू तुम्ही वाराणसीवर आलात, तुम्ही वाराणसीचा दौरा करून आला. हा, मी उद्घाटक होतो, पण तुम्ही तो बदलला क्रम. वाराणसीत गेलो होतो आज. पण शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त चांगली बॅटिंग केली जाते, असं बिनधास्त असतो माणूस बॅटिंग करता. म्हणजे काही होऊ द्या असं. खरं म्हणजे आज वाराणसीमध्ये शास्त्र संग्रहालय आणि अनुसंधान केंद्राचं उद्घाटन होतं बनारसमध्ये. आणि अतिशय म्हणजे आपले जे दुर्मिळ जुने ग्रंथ जे आहेत त्याचं डिजिटायझेशन करण्याचा तो एक उपक्रम होता, त्याचं शुभारंभ होता. आणि त्यामुळे खूप लांबून मी इथे प्रवास करून आलोय. पण IBNचं जे प्रेम आहे ते मला काही म्हणजे थांबू दिलं नाही, ते यावंच लागलं मला. आणि IBNला मी नेहमीच खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतोय. आणि समृद्ध महाराष्ट्र आपण म्हणालात, खऱ्या अर्थाने 2.5-3 वर्षामध्ये जे आम्ही काम केले ते आपल्या समोर आहे. आणि मग पायाभूत सुविधा, अगदी मी समृद्धीचं नाव घेतलं, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग असेल, तो देखील रेकॉर्ड टाइम मध्ये आम्ही कंप्लीट केला. रेकॉर्ड टाइम मध्ये त्याचं लँड ॲक्विजिशन केलं. लोकांना आश्चर्य वाटलं. सुरुवातीला काही विरोध झाला, पण ते नंतर मी त्या देवेंद्रजी त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि मी त्या खात्याचा MSRDCचा मंत्री होतो. त्यांनाही वाटलं की थोडं काय, बरेच लोक त्याच्यामध्ये होऊ नये म्हणून खोडा घालत होते, पण तो आम्ही केला. आज बघा त्याचा फायदा किती आहे. अंडरस्टँडिंग तुमचं होतंच तेव्हापासून, देवेंद्रजींसोबत तुमचं अंडरस्टँडिंग तेव्हापासून. मला म्हणाले की हे करायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि मी फील्डवर उतरून मग जिथे जिथे विरोध होता तिथे स्वतः गेलो मी. आणि लोकांना काही अनुभव वाईट होते अगोदरच्या प्रकल्पांचे. मला म्हणाले पैसे मिळतील की नाही. मी तुमच्या बँकेमध्ये तुम्ही कन्सेंट दिल्याबरोबर तात्काळ जमा होतील. आणि तुम्हाला मी त्याच्यावर एका कन्सेंटवर सही केली. काय म्हणून? साक्षीदार म्हणून. मी म्हणालो साक्षीदार म्हणून मी सही करतोय, मंत्री
पहिल्यांदा असं झालं आणि मी इकडे पोहोचेपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. हे असं विश्वासाचं वातावरण निर्माण आम्ही केलं आणि त्यामुळे समृद्धी महामार्ग झाला. आता अटल सेतू आपण पाहताय, कोस्टल हायवे आपण पाहताय, मुंबई पुणे मिसिंग लिंक जो आहे जगातला सगळ्यात वायडेस्ट टनल कंप्लीट झालाय. आता वायाडक्टचं काम चालू आहे आणि तो झाल्यानंतर मुंबई पुणे अंतर अर्ध्या तासाने कमी होईल, घाट सेक्शन पूर्णपणे ड्रॉप होईल. आणि मेट्रोचं आपल्याला माहित आहे, मेट्रो जे 337 किलोमीटरचं नेटवर्क आपण करतोय टप्प्याटप्प्याने. आता मेट्रो 3 सुरू झालंय, मेट्रो 2A, मेट्रो 7, अनेक जे काही मेट्रोचे टप्प्याटप्प्याने आपण पुढे नेतोय. कारशेड तर आपल्याला माहित आहे, कारशेड तो पण आम्ही त्याला स्टे होता, स्पीड ब्रेकर होता, तो मुख्यमंत्री झालेला काढला आम्ही. देवेंद्रजींनी आम्ही ठरवलं की आता हे सगळे जे विकासातले स्पीड ब्रेकर काढून टाकायचे आणि त्यामुळे असे अनेक प्रकल्प जे आहेत मार्गी लावले आम्ही. आणि आता हा जो नव्या मुंबईतला एअरपोर्ट होतोय, अटल सेतूमुळे आता तुम्हाला सांगतो की जे 1.5 तासाचं वळून अंतर जायचं ते आता फक्त 15-20 मिनिटांमध्ये 15-20 मिनिटांमध्ये मुंबईतला माणूस थेट नव्या मुंबईत जातोय. तिथून त्याला नव्या मुंबईतून पुण्याला जायचं, पुन्हा कनेक्ट होतोय, मुंबई गोवा कनेक्ट होतोय. त्यामुळे हे सगळं जे कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी असेल तर त्या राज्याचा विकास जोरात होतो. आता आम्ही बोरिवली ठाणे बोरिवली टनेल करतोय, त्याचंही काम सुरू झालंय. ठाणे बोरिवली टनेल कालच आम्ही इथून वर्सोवा ते विरारपर्यंत जातोय, उत्तन विरार जातोय, पुढे वाढवणपर्यंत जाऊ. आणि हे सगळे जे प्रकल्प आहेत, आज 55 किलोमीटरचा विरारपर्यंतचा जो आपल्याला लागणारा वेळ, आज प्रवासाचा वेळ वाचेल, इंधन वाचेल, पोल्युशन कमी होईल. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, लोकांचा वेळ वाचल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आज आपण मुंबईमध्ये कोस्टल रोडमुळे, आता तुम्ही कोस्टलवर जाताना पूर्वीचं बघितलं आणि आता फरक झाला की नाही, म्हणजे आपल्या त्याचा कामावर इफिशियन्सीवर परिणाम होतो, काम चांगलं करतात, लोक लवकर घरी जातात. पण हा जो समृद्धीचा आतापर्यंत जिथे येऊन थांबतो तिथून पुढचा ठाण्यापर्यंतचा जो मार्ग आहे, अजून खूप काही अडचणी आहेत, त्या किती दिवसात संपतील? कारण आता सध्या लोकांना तिथेच सगळ्यात जास्ती तो पण 8 लेनचा आम्ही करतोय, म्हणजे ठाण्यापर्यंत. आणि ते पडगाव जे जंक्शन आहे आमने, तिथून इंटरचेंजवरून 8 पदरी रस्ता, 8 लेनचा रस्ता आहे, त्याचंही काम सुरू आहे आणि जवळपास संपुष्टात येत आहे ते. आणि त्यामुळे दुसरी गोष्ट, आणि तिथून मुंबई वडोदरा कॉरिडॉर येतोय, दिल्ली मुंबई कॉरिडॉर येतोय. त्यामुळे ठाण्यामध्ये ट्रॅफिक ते झाल्यानंतर ठाण्यात येणार नाही ट्रॅफिक, ती JNPTला तशीच जाईल. आणि समृद्धीवर येणारा माणूस ज्याला जे ट्रक्स आहेत ते JNPTला तिकडून जातील आणि ज्याला अहमदाबादला जायचं आहे तो तिकडून जाईल. त्यामुळे ठाण्यामध्ये ट्रॅफिक पुढच्या काळामध्ये हे कनेक्टिव्हिटी मिळाल्यानंतर येणार नाही. आणि ठाण्यामध्ये देखील आम्ही इथून आपलं मुंबई छेडा सर्कल आहे ना, तिथून डायरेक्ट एलिव्हेटेड रस्ता करतोय, तो थेट आनंदनगर ते फाउंटन हॉटेल, म्हणजे आपण अहमदाबादला जाणारा जो फाउंटन हॉटेलचा हे आहे चौक, तिथपर्यंत नेतोय कोस्टल. त्यामुळे हे सगळं जे आहे, काही ठिकाणी एलिव्हेटेड आहे, काही ठिकाणी टनेल आहे, आता रिंग रोड आहे. इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त फोकस गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही केला. आता देवेंद्रजी मध्ये मुख्यमंत्री आहेत, आम्ही टीम आमची तीच आहे, महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे कुठेही कामामध्ये, विकासाला कुठेही गतीमध्ये फरक नाही पडणार, उलट आणखी त्याचा वेग कसा वाढेल. आम्ही काही न्यूज पॉईंट तुमच्याकडनं घेणार आहोत, कारण हा त्याच्यासाठीच थांबलेला आहे. पण मला अजून समृद्धीबद्दल थोडंसं विचारायचं तुम्हाला. पण तुम्ही बऱ्याचदा तुमच्या भाषणामध्ये डबल इंजिन सरकार वगैरे वगैरे असं सगळं म्हणत असता, डबल इंजिन सरकार वगैरे म्हणत असता. तुमचे स्वतःचे वैयक्तिक संबंध वरिष्ठ नेतृत्वाशी केंद्रातल्या आहेत, अमित शहा असतील, नरेंद्र मोदी पंतप्रधान आपले असतील, त्यांच्या कारभाराला आता जवळजवळ 11 वर्ष पूर्ण झालेत. काय वाटतं तुम्हाला की पंतप्रधानांचा हा 11 वर्षाचा जो कार्यकाळ आहे
त्याच्यात तुम्हाला नेमकं काय वाटलं, त्यांची काय शक्तीस्थळ आहेत असं वाटलं तुम्हाला, आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा तुम्ही कसा उपयोग करून खरं म्हणजे बघा, तुमचं समृद्ध महाराष्ट्र म्हणालात, आम्ही देखील जे मोदी साहेबांचं विजन आहे विकसित भारत 2047 त्याला पूरक काम करतोय. कारण $5 ट्रिलियन जे इकॉनॉमी जी आहे त्याचा गोल जो आहे त्याच्यामध्ये $1 ट्रिलियन आपला महाराष्ट्राचा आहे. आणि मला समाधान आहे ते सांगायला की नीती आयोग जेव्हा आला, नीती आयोगाची बैठक झाली, नीती आयोग सांगितलं त्यांच्या सर्व्हेमधून की फक्त मुंबई MMR मध्ये एक नाही $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे. बाकी रेस्ट ऑफ महाराष्ट्र वेगळा आहे. आणि आता मोदीजींचं तुम्ही म्हणालात की 2014 पूर्वी काय होतं, 2014 पूर्वी तुम्ही रोज बातम्या वाचत होता, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा, अमका घोटाळा, तमका घोटाळा, त्या सगळ्या घोटाळ्यात मी जात नाही. परंतु 2014 नंतर आपण बघितलं की विकासाचा वेग आपण पाहिला प्रधानमंत्री मोदीजींच्या काळातला, तर तुम्ही ते आकडेवारीत मी जात नाहीये, पण आज एअरपोर्ट किती होते तेव्हा दुप्पट एअरपोर्ट झाले. रस्ते दर दिवशी किती किलोमीटर होते, दुप्पट किलोमीटर ते रस्ते होऊ लागले. कनेक्टिव्हिटी वाढली, मोठ्या कितीतरी पोर्ट झाले. वाढवण बंदर पण आता सुरू होत आहे. 76,000 कोटी याला मोदीजींनी त्याला मान्यता दिली आहे. आणि त्याच्यामध्ये रेल कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी सगळं वाढलं ना, सगळं वाढलं. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, आज आर्थिक महासत्तेकडे आपण चाललोय. मोदीजींच्या काळात 11 वर्षामध्ये 11व्या नंबरला आपण अर्थव्यवस्थेत होतो, 5व्यावर आलो, आता 4थ्यावर येतोय आणि 3ऱ्यावर येतोय. म्हणजे ही तर प्रगती आहे ना. आणि त्यामुळे हे जे काही बदल होतोय आज मोदीजींच्या 11 वर्षाच्या कार्यकाळामध्ये, 11 वर्ष म्हणजे विकासाचं एक प्रकारचं युग आहे. आणि खऱ्या अर्थाने मी काय त्यांच्या गठबंधन म्हणजे एनडीए मध्ये आहे म्हणून बोलत नाही, पण मोदीजींनी जे केलंय ते केलंय. पूर्वी मला सांगा, कुठला प्रधानमंत्री विदेशात गेल्यानंतर कधी कुठं काय बातम्या तरी व्हायच्या? आज किती देशाचे प्रमुख त्यांना गळाभेट घेतात, कोणी सल्यूट करतो, कोणी वाकून नमस्कार करतोय. हे आपल्यासाठी अभिमान आहे ना. या देशाच्या प्रधानमंत्री जेव्हा विदेशात जातात आणि त्या देशांबरोबर आपले काही करार होतात आणि आपल्या देशाला त्याचा फायदा होतो. कारण कोविडमध्ये देखील आपल्या नरेंद्र मोदीजींनी जगभरामध्ये ज्या देशांना आवश्यक होती ती कोविडची लस दिली ना, तेव्हा म्हणजे शेवटी जेव्हा मदत करायची तेव्हा मदत केली. आणि जेव्हा आपल्या अंगावर जेव्हा येतात तेव्हा त्यांनी धडाही शिकवला पाकिस्तानना. पहलगाम ला जे काही पाकिस्तानने आणि दहशतवाद्यांनी आपल्या माय भगिनींचं कुंकू पुसण्याचं काम केलं. ऑपरेशन सिंदूर दिला ना झटका चांगला. हा, ईट का जवाब पत्थर से दिला की नाही. म्हणजे जेव्हा मोदीजी विकासाच्या मध्ये लक्ष घालतात तेव्हा अगदी परीक्षा पे चर्चा, लहान मुलांच्या शिक्षणामध्ये देखील त्यांचं लक्ष असतं, तेव्हा त्या याच्यामध्ये रोलमध्ये जातात. पण जेव्हा देशाच्या रक्षणाची किंवा देशाच्या सुरक्षेची जेव्हा वेळ येते त्यावेळेस ते कुणालाही सोडत नाहीत. याचा देखील आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणून 1947ला पाकिस्तानही आजाद झाला आणि भारतही झाला. आज भारत कुठे आहे? आज भारत 3री आर्थिक महासत्ता होऊ घालतोय. आणि मला सांगा, पूर्वी 2014ला रोज रकाणे येत होते, हा घोटाळा तो घोटाळा. मला सांगा, एक तरी कोणी मोदीजींना, प्रधानमंत्र्यांना एक तरी डाग लावू शकला का भ्रष्टाचाराचा? नाही. गरिबी हटाव, गरिबी हटाव, गरिबी हटाव सगळे म्हणत होते. गरिबी हटली का? गरीब हटला. पण 25 कोटी लोकांना गरिबी दारिद्र्य रेषेच्या वर कोणी काढलं? आज 80 कोटी लोकांना रोजीरोटी कोण देत आहे? प्रधानमंत्री आवास योजनेतून घर कोण देत आहे? म्हणजे रोटी, कपडा, मकान देणारा प्रधानमंत्री आहे. हा बदल आहे. ठीक आहे, पण हा बदल आहे. तुमची विकासाची घोडदौड एकदम जोरात सुरू आहे.
आणि मग आम्ही डबल इंजिन म्हणून हा, जे हा. काम करतोय हा, म्हणजे त्यालाही सुसाट- मदत करतायत ते. सुसाट आहे आता तुमची हा. गाडी एकदम सुसाट निघाली आहे. हा. पण आता एवढ्या सुसाट गाडीच्या समोर कोणी येऊन उभं राहिलं आणि किल मी म्हटलं तर मी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे ना. खरं म्हणजे त्याच्यावर मी उत्तर दिलं आहे त्याच दिवशी. काय बघा, पण कालपर्यंत एक होते, आता 2 ठाकरे झाले ना. 2 ठाकरे म्हणजे अगोदरपासून नाही, होते. ते पण आता दोघं रस्त्यावर येत आहेत, दोघं मिळून येत आहेत. अरे लोकशाहीमध्ये रस्त्यावर उतरायचा अधिकार प्रत्येकाला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण एक ठाकरे तुमच्या हातातून निसटले. नाही, निसटले म्हणजे काय? निसटले म्हणजे तुमच्यासोबत मैत्री होता होता ते कुठे गेले का? आता तरी दिसतंय त्यांच्यासोबत अरे रस्त्यावर. ते 5 तारीख आहे ना. हा हा म्हणजे 5 जुलै आहे ना. ब्रेक लागू शकतो. नाही, मी ते म्हणालो नाही. कारण बघा, राज ठाकरेजींचे आमचे मैत्रीचे संबंध आहेत. मी जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हापासूनचे. मी शिवसेनेतच आहे. नाही, शिवसेनेमध्ये म्हणजे जेव्हा एकत्र होतो त्यावेळेस. एकत्र असताना. आता तर खरी शिवसेना आमची आहे ना. धनुष्यबाण पण आमचं आहे ना. असं काय करताय? आणि ते निवडणूक आयोगाने ते केलंच आहे. पण जनतेने देखील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 80 जागा आम्ही लढवल्या आणि 60 जागा जिंकलो ना. जनतेने देखील शिक्कामोर्तब केलं शिवसेनेवर. पण खरंच अपेक्षित होतं तुम्हाला? राज ठाकरे मी मुख्यमंत्री असताना देखील ते कामानिमित्त मला सांगायचे. मी त्यांच्याकडे जायचो, तेही माझ्याकडे यायचे. आणि जेव्हा प्रश्न जनतेचे जेव्हा काही असतात, काही अडचणी असतात, काही सरकारकडून त्याची सोडवणूक करून घ्यायची असते, ते आताही देवेंद्रजींना ते भेटतात, बोलतात. त्यामुळे विकासाच्या आड त्यांनी येण्याचं कधी राजकारण केलं नाही. जे आहे ते मोकळेपणाने केलं त्यांनी. त्यामुळे आता एक जे आहेत त्यांनी ते मुख्यमंत्री असतानाच हा अहवाल जो आहे हिंदीच्या बद्दल तुम्ही म्हणताय ना, हिंदीच्या मुद्द्यावरती. आणि तुम्ही आता अडवून का बोलताय? सरळ बोला ना. मग थेटच विचारतो हा. सर, हिंदीच्या मुद्द्यावरती जर 2 ठाकरे समोर आले, मराठीच्या मुद्द्यातून शिवसेना जन्माला आली, मग अशा परिस्थितीमध्ये तुमची थोडीशी अडचण झाली या मुद्द्यामुळे? मराठी सक्तीची आहे. माय मराठी आमची आहे. माय बोली महाराष्ट्राची आहे. मराठी सक्तीची आहे, हिंदी सक्तीची नाही. आणि आम्ही इगो ठेवून काम करणारे नाहीत. जेव्हा 3 भाषा शिकल्या पाहिजे असं जेव्हा केंद्र सरकारचं देखील नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे झाल्यानंतर बाबा आम्ही 3री भाषा. आणि काय त्याच्यामध्ये आज मुलांना देखील काही लोक म्हणतात, अगोदरचे व्हिडिओ बघा की ही भाषा आली पाहिजे, ती भाषा आली पाहिजे, ती भाषा आली पाहिजे. आणि हा अहवाल जो आहे, मला वाटतं माशेलकर साहेबांचा तो अहवाल आहे, तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? त्यांनी ऍक्सेप्ट केला की नाही तो अहवाल? मग युटर्न घेतला? युटर्न घेतला आता? नाही, मग आता नावातच आहे ना. पण आणि त्यामुळे आम्ही क्षणाचाही विलंब न लावता कुठलाही बिलकुल त्याच्यामध्ये किंतु परंतु न बघता ते अनिवार्य शब्द काढून टाकला. आता मी मुख्यमंत्री स्वतः आणि आपले शिक्षण मंत्री आम्ही बसलो. त्या शिक्षण मंत्र्यांना दादा भुसेंना सांगितलं की तुम्ही ज्यांनी हे जे स्टेक होल्डर आहेत, ज्यांनी याच्यावर आक्षेप घेतलाय, ज्यांनी काही सूचना हरकती दिल्या, त्यांना भेटा. त्यांना आपली भूमिका समजावून सांगा, त्यांचे काय विचार आहेत ते सांगा. आम्ही कुठेही अडून बसलेलो नाही. पण मग आता अजितदादांना पण भेटावं लागेल, कारण अजितदादा पण म्हणतायत की नको पहिलीपासून. शेवटी बघा, निर्णय घेणारे राज्याचे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तो अंतिम असतो. त्यामुळे अजितदादा आम्ही मुख्यमंत्री बसून त्याच्यावर चर्चा करू. आणि तोपर्यंत आमचे दादा भुसे बोलतायत, चर्चा करतायत. असं आम्ही कुठेही अडेल तट्टूपणाची भूमिका घेतली नाही. आमच्याकडे अहंकार नाहीये. अजितदादा कोंडी करतायत का सर? बऱ्याचदा शिवसेनेची कोंडी अजितदादा करतायत का? जेव्हा तुम्ही एखादं टेम्पो करता तेव्हा त्याच्यावर थोडंसं अजितदादा तुमच्या टेम्पोला कमी करण्याचा प्रयत्न करतात? नाही, असं काही नाही. ते अजितदादा पण मोकळ्या मनात असं मुद्दाम काही करण्याचं त्यांची वृत्ती नाहीये. आणि आमचं अंडरस्टँडिंग आहे ना, आमचं टीम म्हणून
मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही टीम म्हणून काम केलं आणि त्यावेळेस देखील बघितलं ना की लाडकी बहीण योजना म्हणजे जसं आम्ही विकास प्रकल्प पुढे नेले तसे लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही केल्या ना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं, शेतकरी सन्मान योजना, वयोश्री योजना, ज्येष्ठांची योजना, किती योजना आम्ही केल्या. आमचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही चालवलं आणि संवेदनशीलता आम्ही दाखवली. एक मुलीनं आत्महत्या केली, 50% फी भरू शकत नाही म्हणून त्याचे पालक आई वडील. मी रात्री 12:30-1 वाजता असंच बातमी बघितल्यानंतर ताबडतोब मी चंद्रकांत पाटील उच्च शिक्षण मंत्र्यांना फोन केला. मी म्हणालो आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली उच्च शिक्षण घेण्यासाठी जर आत्महत्या होत असेल तर सरकार काय कामाचं. ताबडतोब आम्ही 100% त्याची फी माफ करून टाकली आणि आता उच्च शिक्षण मुली घेऊ शकतात, कुठलाही अडथळा नाही. असं आम्ही संवेदनशीलतेने वागलोय. कुठे अहंकार, कुठे इगो, असं आम्ही पूर्वीसारखं नाही वागलो. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा उरतो, तो म्हणजे तुम्ही महायुती आणि राज ठाकरे हे अलीकडच्या काळात खूप जवळ आलेला होता, जवळ येत होता. जवळच आहे ना, काय प्रॉब्लेम. अजून जवळ आहात तुम्ही. अरे 5 तारखेच्या राज ठाकरेंनी आवाहन केलंय की सगळ्यांनी झेंडे बाजूला ठेवा आणि या मोर्चामध्ये या. तुम्ही जाणार आहात का त्या मोर्चामध्ये? अरे राज ठाकरेंबरोबर तुम्ही असणार आहात का? आम्ही निर्णय घेणारे आहोत, सरकारमध्ये आहोत आणि आम्ही असं कुठेही असं हे सक्तीचं झालंच पाहिजे असं कुठे मुख्यमंत्री म्हणाले का? नाही म्हणाले. पण भाषा जास्तीत जास्त अवगत झाल्या पाहिजे मुलांना. मुलांची जी छोट्या कमी वयामध्ये ग्रास्पिंग पॉवर जास्त असते आणि त्यामुळे जास्ती भाषा. आता बघा स्पर्धात्मक युग आहे आपला. मराठी मुलं कुठेही स्पर्धेत मागे पडू नये अशी ती भावना आणि त्यामुळे निर्णय जो होईल मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण बसून मुलांच्या विद्यार्थ्यांच्या मराठीच्या हितातच निर्णय होईल. सर, मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं जर 2 ठाकरे एकत्र आले तर सरकारसाठी तुमच्या सगळ्यांसाठी किती चॅलेंज असेल? बघा आम्ही आणि तुम्हाला वाटतं का ती येऊ शकते? महायुती म्हणून काम केलंय. आता लोकसभेमध्ये महाविकास आघाडी त्यांनी काय काय केलं. संविधान बदलेंगे, संविधान खतरे में, आरक्षण जाणार, आदिवासींचं आरक्षण जाणार, एससीचं आरक्षण जाणार, सगळं जाणार, संविधान बदलणार, हे सगळं फेक नॅरेटिव्ह पसरवलं आणि खरंच फेक नॅरेटिव्ह पसरवलं आणि त्याच्यामध्ये काही अंशी त्यांना फायदाही झाला. त्यांनी विधानसभेत तर सगळं मंत्रिमंडळ तयार केलं होतं. पण लाडक्या बहिणी आणि आमच्या सरकारने केलेलं 2.5 वर्षात काम, त्या कामाची पोचपावती लोकांनी दिली आणि लँडस्लाईड मॅन्डेट दिलं ना. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 232 जागा कधी आल्या होत्या? आल्या की नाही? कामाला लोकांनी महत्व दिलं, त्यामुळे आम्ही काम केलेलं आहे. आणि मुंबईचं तुम्ही म्हणाल तर 20-25 वर्ष इकडे कोण होतं? आतापर्यंत झाले होते काँक्रीटचे रस्ते मुंबईचे. खड्ड्यातून तुम्ही सगळ्यांनी आपण प्रवास केला, कितीतरी अपघातात लोकांचे बळी गेले. काँक्रीटचे रस्ते आता पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये 100% मुंबई खड्डेमुक्त होणार. सगळे काँक्रीटचे रस्ते होणार. कुणी केले? कोस्टल रोड झाला. आता मुंबईचं सुशोभीकरण होतंय. मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना होतोय. किती कामं केले. मेट्रोचं नेटवर्क होत आहे. मग मुंबईमध्ये एसटीपी आज गेले 15-20 वर्ष आपण जे सिवरेजचं पाणी, ड्रेनेजचं पाणी थेट आपण समुद्रात विदाऊट ट्रीटमेंट सोडतोय. इतके वर्ष काम झालं नाही. पण जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर एसटीपीला आम्ही प्राधान्य दिलं आणि त्याच्यावर निर्णय घेतला. काम सुरू झालं. आता 1-2 वर्षामध्ये हे एसटीपी कंप्लीट होतील तेव्हा हे समुद्र किनारा जो काळा दिसतोय हा सगळा निळा दिसेल. का केलं नाही तुम्ही? डीप क्लीन ड्राईव्ह असेल, स्वच्छता असेल, आम्ही केलं ना. मुंबईकरांना दिलं ना. मुंबईच्या बाहेर फेकला गेला कुणामुळे? आम्ही त्या मुंबईकराला मुंबईत पुन्हा आणतोय. त्याचं घर जे हक्काचं आता SRAचं क्लस्टर आपण केलंय, म्हाडाचं धोकादायक इमारतींचं क्लस्टर केलंय. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपण फक्त आता डेव्हलपर नाहीये, याच्यामध्ये जेवीमध्ये आपण सिडको, MMRDA, MIDC, MSRDC, BMC सगळे येत आहेत.
मग हा मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर गेलाय, बदलापूर, वांगणी, अंबरनाथ, इकडं वसई, विरार, नालासोपारा, कुणामुळे गेला? पण एक महत्वाचा मग एक जो महत्वाचा मुद्दा आज पण निघाला तुमच्या विरोधकांकडनं, आणि तो मुद्दा हाच होता की मुंबई खास करून धारावी सारखा प्रकल्प असेल किंवा वेगवेगळ्या जमिनी असतील, या आंदण देण्यात येतात सरकारकडनं, तुमच्याकडनं, महायुतीकडनं आंदण देण्यात येतात. याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं? कारण तो सगळ्यात महत्वाचा त्यांचा मुद्दा आहे. सगळ्यात महत्वाचा प्रकल्प आपल्या राज्यात मुंबईत धारावी आहे. आशिया खंडातलं सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. आज त्यांची परिस्थिती काय? चिखलामध्ये राहत आहेत, गटारं वाहत आहेत, आज बाजूला सार्वजनिक शौचालय आहेत, दुर्गंधी आहे. का त्यांनी आयुष्यभर तसंच राहावं? का त्यांचा विकास होऊ नये? बरं, धारावीला मान्यता कोणी दिली? मान्यता दिली कोणी? कोण होता मुख्यमंत्री? ते म्हणतात बदल केल्यानंतर. बदल केले आम्ही. पहिले अगोदर पात्र लोकांनाच घरं देण्याचा निर्णय झाला होता. आम्ही बदल केला, जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना घरं मिळाली पाहिजे, हा बदल आम्ही केला. आणि जी जमीन देत आहेत ती अदानीना नाही, ती DRPला देत आहेत. धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट, DRP हे सरकारचं आहे. आणि त्यामुळे हे जे काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, त्यांनीच निर्णय घेतलेला आहे. ते आता काय काय TDRचा, आता TDRला देखील म्हणाले TDR त्यांच्याकडून विकत घेतला पाहिजे. त्याला कॅपिंग कोणी केलं? आम्ही, आमच्या सरकारने केलं. कितीतरी बदल जे आहेत मुंबईकरांच्या हिताचे आम्ही केले. मग तुम्ही का, जो अगोदरचा एक टेंडरमध्ये आलेला माणूस, त्याच्या मला कंपनीचं नाव माहित नाही, त्याला का रद्द केला? काय कारण? म्हणजे सरकारमध्ये असलं की एक बोलायचं, सरकारमधून बाहेर पडलं की दुसरं बोलायचं. ही दुटप्पी भूमिका मुंबईकर सुज्ञ आहे तो. आणि बघा, धारावीमध्ये तुम्हाला मी सांगतो, जे होईल ते धारावीकरांच्या हिताचंच होईल. याला सरकार प्राधान्य देईल, कुठल्याही डेव्हलपरच्या हिताला प्राधान्य देणार नाही. मला एक राजकीय प्रश्न विचारायचा आहे. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला हलक्यात घेतलं त्यांना तुम्ही किती भारी आहेत हे दाखवलं, पण तुम्ही अजून पण म्हणता मला हलक्यात घेऊ नका. हा इशारा कुणाला असतो? इशारा आता काय आम्ही एकत्र आहोत ना सगळेजण. नाही, जो कोणी घेईल तुम्हाला हलक्यात घेते. नाही, अरे बघा, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि माझी भूमिका स्पष्ट असते. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मी म्हणायचो मी CM म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो कॉमन मॅन. आता पण लोक म्हणतात DCM, मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन. आणि कॉमन मॅन जो आहे, सर्वसामान्य माणसाची नाळ जी आहे तुटता कामा नये. मी एक कार्यकर्ता आहे हो, पण कार्यकर्त्याला कुणीही हलक्यात घेऊ नये. कार्यकर्ताच नेत्याला मोठं करत असतो. हे जेव्हा नेता विसरतो तेव्हा अशी परिस्थिती होते. सर, तुम्हाला अडचणीत आणण्याचा किंवा राजकीय दृष्ट्या तुमची कोंडी करण्याचा काही अंशी प्रयत्न होतोय का, अशी चर्चा होती. त्याचं कारण असं आहे की तुमच्या मंत्र्यांच्या संदर्भातला निधी कापणं जाणं, काही प्रकल्पांना स्थगिती देणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी सातत्यानं माध्यमांमधून येतात. खरंच असं होतं का? कारण तुमच्या नेतृत्वाखाली इतकं मोठं मॅन्डेट मिळालं. खरं तर त्याचं रिटर्न गिफ्ट तुम्हाला नाही मिळालं, पण हे होतंय का? असं होतंय का? बघा काय, एकदा आम्ही ठरवलं टीम म्हणून काम करायचं. टीम मध्ये आपल्या पोझिशन बदलत असते ना, त्यामुळे आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी अगोदर मुख्यमंत्री होतो, टीम आमची तीच आहे. त्यामुळे बघा, याच्यामध्ये आता ज्या काही योजना आपण सुरू केल्या त्याच्यामध्ये थोडं ओढाताण झाली आहे, परंतु जे काही बातम्या बाहेर येत आहेत त्या बातम्या सगळ्याच, आता तुम्ही काय खोटी बातमी देता किंवा वाढवून देता असं मी म्हणत नाही, पण तुम्हाला ब्रेकिंग हवं असतं ना, मग ते तीच मिळवायचा प्रयत्न करतोय आम्ही की तुम्ही काही या सगळ्या योजना तुम्ही केल्या, त्या योजनांमुळे तेच म्हणतायत सगळेजण की पैसे कमी पडतायत, मग राज्य अडचणीत येते, मग त्यामुळे मंत्र्यांना विकासासाठी फंड मिळत नाहीये. बिलकुल, आपल्याला मी सांगतो, आम्ही
आरबीआयच्या गाईडलाईन कुठेही व्हायोलेट केल्या नाहीत. FRBMच्या 3% एकूण जीडीपीच्या जे आपण 3% हो. कर्ज घेऊ शकतो त्याच्या आत आम्ही त्याच्या आतमध्येच आहोत. कुठलीही गाईडलाईन आम्ही व्हायोलेट केलेली नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, आरबीआय आणि आम्ही सगळं बसवून केलेलं आहे. थोडं बसवताना ताळमेळ बसवताना थोडं मागे पुढे होतं ना. आता थोडे कमी काय पैसे मिळाले असतील ते आता या पुढच्या पुरवणी बजेटमध्ये मिळतील. पण सर त्यामुळे असं काही अगदी कुठलं जसं तुम्ही विचार करताय तसं काही नाहीये. शेवटी आमचा अजेंडा काय आहे? सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं, या राज्याला पुढे नेणं, या राज्याचा विकास करणं आणि लाडकी बहीण योजना. अरे सगळे लोक विरोधक म्हणतात विरोधी पक्षाची लाडकी बहीण योजना बंद होईल, पण मी नेहमीच सांगतो आम्ही सुरू केलेली लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. पण बंद जरी कारण होणार आम्ही नसली- त्याचा पूर्णपणे प्रोव्हिजन केलेलं आहे. ज्या योजना आम्ही त्यावेळेस घोषणा केलेल्या आहेत, आमचं प्रिंटिंग मिस्टेक सरकार नाहीये. अच्छा, पण ह्या पण आम्ही टप्प्याटप्प्याने आम्ही सगळं करू. पण त्याच्यात काही अजून थोडे फेरबदल होतील का? त्याच्यामध्ये काही अधिक एम्पॉवरमेंटचे, काही महिलांसाठीचे काही वेगळे संदर्भ येऊ शकतील का? म्हणजे ही जी महिलांना योजना आहे, सक्षम करणं, त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी. आता तुम्हाला मी सांगतो बघा, 1,500 रुपये म्हणजे जास्ती नाही आहेत. परंतु काही महिलांनी 10 महिलांनी एकत्र, 10 बहिणी एकत्र आल्या, 300 लोक एकत्र आले, क्रेडिट सोसायटी केली. म्हणजे या पैशामध्ये हा पैसा शेवटी मार्केटमध्येच येतोय, आपल्या सिस्टीममध्ये येतोय. आणि त्याचबरोबर फक्त 1,500 रुपये देऊन सरकार थांबत नाही. त्यांचं सक्षमीकरण करणं, त्यांना आत्मनिर्भर करणं, त्यांना आत्मसन्मान. आता हे 1,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात. आता त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचं. ही मोठी गोष्ट आहे. हो. आणि आणखी त्यांना अनेक योजना आहेत आमच्याकडे. त्या योजनांमधून देखील महिलांना कसं, महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही रिव्हॉल्विंग फंड वाढवला. त्यांना काही महिला बचत गटांना कामं देत आहेत, कामं मिळत आहेत, त्यामधून महिला सक्षम होतील आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. काम आम्ही अनेक योजना केलेल्या आहेत. सर, सरकार चालवताना संवाद खूप महत्वाचा असतो आणि दिल्ली आणि मुंबईचा संवाद तुमच्या काळामध्ये आपण बघितला. ते ट्युनिंग सगळ्यांनी बघितलं. दिल्लीतल्या नेतृत्वाचा तुमच्याबद्दलचा विश्वास तोही बघितला. पण संघासोबतचं तुमचं ट्युनिंग कसं आहे? तुमचं नातं कसं आहे? मी आज जो कार्यक्रम होता तो संघाचाच होता. ते वाराणसी शास्त्र संग्रहालय आणि संशोधन केंद्र जे आहे, जे आपले मी मगाशी सांगितलं ना, पुरातन जे ग्रंथ आहेत, दुर्मिळ ग्रंथ आहेत, ते आता नष्ट होत चाललेत. त्याचं डिजिटायझेशन करायचं आहे आणि ती सुरुवात आहे. आणि नंतर आता दुसरं सेंटर ठाण्यात आमचं प्राच्य विद्या बेडेकरांचं आहे, तिथे आपण करतोय. त्यामुळे संघ म्हणजे RSS जे आहे, हे जेव्हा आपत्ती येते, संकट येतं, मी यापूर्वी पण बोललो, आपदा येते, त्यावेळेस जसा शिवसैनिक धावून जातो तसे ते लोक धावून जातात मदतीला. देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे ती. आता अहमदाबादमध्ये विमान अपघात झाला त्यावेळेस आपण पाहिलं संघाची लोक. पण जेव्हा कुठलं PFI एक देशद्रोही संघटन, त्याच्याबरोबर तुम्ही RSSची तुलना कराल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. एक सगळ्यात महत्वाचा आणि मुद्दा त्याच्या वेळेस मी बोललेलो आहे, जे चांगलं काम करतात त्यांच्याबद्दल बाळासाहेबांनी सांगितलंय, मोकळेपणाने त्यांचं वाह करा, चांगल्याला चांगलं म्हणा, त्याला मोठं मन लागतं, कद्रूपणा चालत नाही. मला वाटतं तुम्ही पण काही शिकलाय, टोमणे द्यायला वगैरे तुम्ही शिकलाय. टोमणे नाही, टोमणे टोमणा नव्हता, हा टोमणा नव्हता. आमचे शिवसेना आहेत. तुम्ही टोमणे सेना ठोसा अतिशय स्पष्टपणे आणि अतिशय परखडपणे सहजतेने बोलणारी व्यक्ती. खरंच खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे यांचं नाव ज्यावेळेला आपल्या समोर येतं त्यावेळेला आपल्याला स्पष्ट दिसतं की सतत आणि सातत्यानं मेहनत करणारी एक व्यक्ती आहे. नेता तर ते आहेतच,
त्यांच्यासोबत त्यांनी आतापर्यंतचे सार्थ करून दाखवलेलं आहे. शिवसेनेला ज्या पद्धतीनं त्यांनी यश मिळवून दिलेलं आहे गेल्या काही काळामध्ये, ते यश सुद्धा तेवढंच बोलकं आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की एकनाथ शिंदे यांची स्पर्धा ही 24 तासाची असते. एकनाथ शिंदे यांच्याशी स्पर्धा करताना कुठल्याही महाराष्ट्रातल्या नेत्याला 24 तास द्यावे लागतील, तरच या व्यक्तीची स्पर्धा केली जाऊ शकते. इतकं अहोरात्र काम करणारी व्यक्ती आहे. पण सगळ्यात महत्वाचा त्यातला मुद्दा आजचा तोच आहे की त्यांनी आज स्पष्ट सांगितलंय की समृद्ध महाराष्ट्र हे त्यांचं स्वप्न आहे. येणाऱ्या काळामध्ये हा समृद्ध महाराष्ट्र आम्हाला दिसेल आणि तेवढाच अधिकाधिक समृद्ध होत राहील याची आम्हाला तुम्हाला शुभेच्छा आहेत. नाही, बिलकुल दिसेल. कारण आता बघा, आज जे आम्ही दररोज आता 6 महिने दुसरी इनिंग सुरू झाली आमची. 100 दिवसाचा प्रोग्राम कृती आराखडा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. 100 दिवसामध्ये म्हणजे आमचं संकल्पना काय की गावातला तालुक्यातला माणूस इथे मंत्रालयात त्याला यावं लागू नये. त्याचं काम जिल्हा लेवलला झालं पाहिजे, जिल्हाधिकारी कार्यालयातून झालं पाहिजे. हा 100 दिवसाचा प्रोग्राम. त्या डिटेलमध्ये मी जात नाही. आता 150 दिवसात त्याच्यात देखील चांगलं काम केलं अधिकाऱ्यांनी. आता 150 दिवसाचा कृती आराखडा मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलाय आणि दररोज आम्ही जे निर्णय घेतोय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली, ते 100% म्हणजे महाराष्ट्राला समृद्ध करण्यासारखेच आहेत. दावोसचं तुम्हाला उदाहरण देईन मी. मी मुख्यमंत्री असताना आणि आता जेव्हा देवेंद्रजी दावोसला गेले मुख्यमंत्री म्हणून, 20 लाख कोटी टोटल जे करारनामे केले. नुसते करारनामे नाही तर त्याच्यामध्ये कन्व्हर्जन 70 to 80% झालं. ते कागदावर राहिले नाहीत. आणि पुढच्या काळामध्ये जवळपास इन्व्हेस्टमेंट जी आहे आता 10 लाख कोटीची कामं इन्फ्रास्ट्रक्चरची सुरू आहे. पुढच्या काळामध्ये 40 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट होईल आणि लाखो लोकांना, 40-50 लाख लोकांना रोजगारही मिळेल. हे आमचं काम आहे. त्यामुळे या सगळ्या ज्या राज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा ज्या राज्यात मोठ्या प्रमाणावर आपण करतो, त्यावेळेस त्याच्यावर अलाइड छोट्या छोट्या इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर डिपेंड असतात. आणि त्यामुळे पायाभूत सुविधा ज्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त देशामध्ये आपल्याकडे आहे, महाराष्ट्रामध्ये नंबर 1 आहे. जीडीपी मध्ये नंबर 1 आहे. फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण नंबर 1 आहे. स्टार्टअपमध्ये नंबर 1 आहे. हे सगळं जे आहे आज महाराष्ट्र नंबर 1ला आहे. आणि आपलं जे गोल आहे मोदीजींचा जे $5 ट्रिलियन आणि जे 3 नंबरवर आपल्याला आणण्यात, त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा रोल असणार आहे. महाराष्ट्र त्याच्यामध्ये मोठा रोल प्ले करणार आहे. आणि मला खात्री आहे की देवेंद्रजी आणि आमची जी टीम आहे, ही टीम हा गोल अचीव करेलच. सर, शिवसैनिक ते मुख्यमंत्री ते आता उपमुख्यमंत्री, या सगळ्या काळात अनेक पदं एकच आली. मिनिट मी सांगतो फक्त. माझ्याकडे नगरविकास खातं होतच, पण आता गृहनिर्माण खातं आहे. आम्ही नवीन हाऊसिंग पॉलिसी केलेली आहे. मला समाधान आहे. दोन्ही डिपार्टमेंट एकत्र असल्यामुळे सगळ्यात मोठं स्वप्न घराचं असतं. आणि नवीन पॉलिसीमध्ये परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं, नोकरदार आपल्या लाडक्या बहिणींसाठी घरं, स्टुडंट हॉस्टेलसाठी घरं, गिरणी कामगारांसाठी घरं, अगदी हा मुंबईतला डबेवाला आहे त्याचाही विचार आम्ही केलेला आहे. आणि त्यामुळे या पॉलिसीमध्ये आता जे काय हेलपाटे घालायला लागत होते ते सगळे कमी होईल. ही सगळी जी काय प्रक्रिया आम्ही थोडी शॉर्टकट करतोय. आणि नवीन गृहनिर्माण धोरण या राज्याला एक वरदान ठरेल, हेही मी या ठिकाणी सांगतो. एक शिवसैनिक ते मुख्यमंत्री, आताचे तुम्ही उपमुख्यमंत्री, या काळात अनेक पदं आली आणि बदलली सुद्धा. पण एक गोष्ट बदलली नाही, ते म्हणजे तुमच्यातला कार्यकर्ता. आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या नंतरची परिस्थिती तिथं जी झाली, पहलगाम नंतर सुद्धा तुम्ही तिथं उपमुख्यमंत्री असताना सुद्धा गेलात. वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा सातत्यानं तुमच्या गोष्टी येत राहतात की लोकांना मदत करण्याच्या संदर्भातलं. हे इन्स्पिरेशन नेमकं काय आहे? ही वैद्यकीय लोकांना, राजकारणामध्ये सगळेच आहेत, पण राजकारणात राहून सुद्धा आपण ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगलं लोकांना मदत करावी, ही इन्स्पिरेशन काय? हे खरं म्हणजे मला सुरुवातीपासून ते रक्तामध्ये असावं लागतं. कार्यकर्ता म्हणून असं आपण काही आर्टिफिशियल तयार होऊ शकत नाही. त्याला
नैसर्गिक आणि डीएनएत असावं लागतं. कार्यकर्ता हा पक्षाला मोठा करत असतो, नेत्याला मोठं करत असतो. आणि वैद्यकीय क्षेत्रात जर आपण पाहिलं तर मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पूर्वीच्या सरकारमध्ये, मी काय टीका करत नाही, पण 2.5 वर्षात 3 कोटी मुख्यमंत्री सहायता निधीतून खर्च झाले होते. पण मी मुख्यमंत्री असताना जवळपास 360 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून हजारो लोकांना आपण दिले. त्यामुळे शेवटी कसं आहे, कार्यकर्ता हा कार्यकर्ताच आहे. मी सगळ्यांना सांगतो, तुम्ही कितीही मोठे व्हा, पण तुमच्यातला कार्यकर्ता जिवंत ठेवा आणि त्याला हलक्यात घेऊ नका. त्याला हलक्यात घेतलं ते काय होतं माहिती आहे तुम्हाला. खूप खूप धन्यवाद. आणि एक गोष्ट आहे की तुमच्यातला हा कार्यकर्ता कधी थांबणार सुद्धा नाहीये आणि महाराष्ट्रानं त्या कार्यकर्त्याचं सगळं रूप बघितलेलं आहे, राज्याचे प्रमुख म्हणून सुद्धा असताना सुद्धा. तर एक इन्फ्रामॅन ते अशा अनेक ओळखींनी तुम्हाला महाराष्ट्र ओळखला जातो. भविष्याच्या सगळ्या तुमच्या वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. महाराष्ट्राचं नंबर 1 न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमतवर आपण आलात. सविस्तरपणे सगळ्या मोकळ्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा. दर्शकांचे मनापासून अभिनंदन. एवढ्या उशिरापर्यंत आपण थांबलात, त्यामुळे कार्यक्रमाची शोभा आपल्यामुळे वाढली आहे. आणि न्यूज 18 लोकमतला देखील खूप खूप शुभेच्छा. तुमचं मनापासून अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू सो मच. बिलकुल. आणि आता इथे मी निमंत्रित